अकलूजमध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणून संबोधल्याचा आरोप करत योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर सदाभाऊ खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांबाबत केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ अकलूजमध्ये योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आयोजित या आंदोलनात सदाभाऊ खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला। योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांचा अवमान करणारी विधाने अस्वीकार्य असल्याचे आंदोलकांनी सांगितले। संबंधित वक्तव्याचा निषेध करत सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या आंदोलनात बहुजन सत्यशोधक संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष हेमंतभाऊ कांबळे, प्रेमसिंह कांबळे पाटील, सौरभ वाघमारे, आकाश हुनमाने, बापू लोंढे, अवी गायकवाड, आबा वाघमारे, अशोक कोळी, चेतन खिलारी, राहुल कांगणी, पांडुरंग चव्हाण, बिपिन बोरावके, मोहम्मद शेख यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले। यावेळी बोलताना आंदोलक म्हणाले, सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम। आज अकलूज या ठिकाणी आम्ही लोकशाही राणाभाऊ साठे चौक या ठिकाणी उभा आहे। काल जंतर मंतरवर जे आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जो लाठीचार्ज झाला आणि जो गोंधळ झालेला आहे, तो त्या गोंधळाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एक हरामखोर नेता सदा खोत यांनी एक वक्तव्य केलंय की हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आतंकवादी आहेत। खरं तर मला एक सांगायचं, या भारताच्या व्यवस्थेनं सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला कॉक्रोच ठरवलेला आहे, त्याच्यानंतर आतंकवादी ठरवलेला आहे, त्याच्यानंतर आता राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करतील। पण एक सांगतो, हा विद्यार्थ्यांसाठी जो लढा चाललेला आहे तो मागे हटणार नाही। आम्ही सगळे विद्यार्थी, आम्ही सगळे संघटक, सामाजिक कार्यकर्ते मिळून या लढ्याच्या पाठीमागे आहोत। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना पाठिंबा आहे। आणि आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये या सदा खोत नावाच्या हरामखोरानं जो विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणून घोषित केलेला आहे, त्याच्याबद्दल आज आम्ही सगळ्यांनी एक विद्रोही आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही पान खाऊन त्याच्या तोंडावरती थुकलेलो आहे, कारण पुतळा जाळणे ही गोष्ट वेगळी आहे। खरं तर यांची जागा, अशा हरामखोरांची जागा ही इथंच आहे, म्हणून यांच्यावर आम्ही आज थुकून यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे। आणि भविष्यात तुमचं काय नियोजन असणार? या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे हे आंदोलन पुकारलेलं आहे, या आंदोलनाला तुम्ही भेट देणार आहेत का? तुमच्या बरोबर तुमचे अनुयायी असतील काय? त्या ठिकाणी भेट द्यायला जाण्यासाठी आम्ही प्रचंड इच्छुक आहे। आमच्या मनातून प्रचंड भावना निर्माण झालेल्या आहेत, परंतु तिथं जे कोणी आमचे सगळे मित्र बांधव आहेत ते आम्हाला सांगतात की इकडे येण्यासारखी परिस्थिती नाही, तुम्ही त्याच ठिकाणी असून आम्हाला सहकार्य करा। म्हणून आम्ही आज अकलूज शहरातनं ही लढाई चालू केलेली आहे आणि आम्ही सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे। दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाच्या दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित शेतकऱ्याचा नेता म्हणणारा सदा खोत त्यानं त्याची आमदारकी पुन्हा मिळवण्यासाठी एक निर्लज्जपणाचं वक्तव्य केलेलं आहे। त्यानं असं म्हणलेलं आहे की ह्या देशातील आंदोलनकर्ती जमात ही आतंकवादी आहे। तुला आमचं एकच सांगणं आहे, तू जर खऱ्या एका बापाच्या पुढची औलाद असतील तर तू याचं बोलणार नाही। उद्या जर ही वेळ तुझ्यावर आली असती, तुझ्या घरातल्या लेकरावर आली असती, तर तू काय केलं असतं? उद्या येणारी पिढी तुला विचारेल की ज्या वेळेस विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत होता, अश्रुधुराच्या खांड्या सोडल्या जात होत्या, विद्यार्थी रक्ताबंबाळ होत होते, त्यावेळेस तू काय सांगणार? तू सांगणार काय मी माझे आमदारकी वाचवण्यासाठी मी ह्यांची भार खात होतो? ह्या निर्लज्ज सरकारचा आणि ह्या सदा खोतचा करल तेवढा निषेध आहे। येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या तरुणांनी ही एकजुटी दाखवून खरं तर आपल्याला देश आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकजुटी दाखवणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा